वास्तव बातमी। सरकारनं काय ठरवलंय माहिती नाही। आम्ही आमचा फोकस क्लिअर केलाय। देश स्वतंत्र नव्हता तेव्हापासून मराठ्यांचं आरक्षण आहे। आमचे रेकॉर्डला आहे ते आरक्षण घेणार आहोत। ओबीसी आणि कुणबी एकच आहेत आणि आम्ही ते घेणार आहोत। तुमच्यापेक्षा 100 वर्ष पूर्वीचं आरक्षण आहे। सगळ्या सोयऱ्यांचं आरक्षण टिकणार नाही असं महाजन म्हणत असतील तर त्यांचा डाव आहे असं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले। आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही, नाहीतर 288 जागा लढवणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ही पेंद्या सुदाम्याची जोडी आहे। व्यवसायावर आरक्षण दिलं आहे, मग मराठ्यांना आरक्षण का नाही? आम्हाला राजकारणात जायचं नाही, पण 13 तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर पुढची भूमिका ठरवू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आम्ही हाके यांना विरोध मानत नाही, त्यांनी त्यांचं आंदोलन करावं। सगळ्या सोयऱ्याचे आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घेतले तर आम्हाला मान्य। प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आम्ही आदर करतो म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता। तुम्हाला सगळ्या सोयऱ्याची व्याख्या ठेवायची असेल तर अ ब क ड करा। आमच्या व्याख्येप्रमाणे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर ते आम्हाला मान्य नाही। त्यांनी पाठवलेल्या 4 न्यायमूर्तींना कळत नव्हते असे गिरीश महाजन यांना म्हणायचं आहे का? आरक्षण सरकारला टिकू द्यायचं नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मराठा आणि कुणबी एक नाही हे माझ्यासमोर येऊन सिद्ध करावे। ज्याला घ्यायचंय त्यानं कुणबी प्रमाणपत्र घ्यावं। मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्यामुळे सरसकट द्यावं। मी जिवंत आहे तोपर्यंत मी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणारे आपण बनू आणि कायदा करू। 13 तारखेपर्यंत मी सरकारवर विश्वास ठेवणार। फडणवीस यांच्यावर माझा विश्वास। आम्हाला भिडवत ठेवतील तर ते पडतील। मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर 20 वर्ष यांना रुळावर येऊ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। गरज पडल्यास मराठा उभा करणार नाही, पण त्यांना निवडून येऊ देणार नाही। आरक्षण घेतल्याशिवाय मी हटत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।